अरे वारंवार त्याच्या आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न का करतात? आमचं कोणत्याही प्रकारचं भांडण नाहीये. आमचं आम्ही जे काही हे मत मांडतोय त्या मताचा अर्थ आमच्या एकमेकांच्या विरोधात काहीतरी टोकाची भूमिका घेतोय. आता अजितदादाचं आमचं भांडण लागलंय असं तुम्ही प्रकार जो करताय चित्र वित्त विभागामध्ये जे काही चुकीचे जे काही काम करत असेल तर त्याच्यावर दादा कारवाई करतील, त्याची चिंता करू नका आणि तुम्ही अवघच आमचं भांडण लावू नका. नाही, अजित पवार जाणीवपूर्वक करत नसावेत. जाणीवपूर्वक करण्याचं काही कारणही नाही. त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी, थेरी वेगळी आहे, आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, सीएम साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून आम्ही एकमेकाला कुरघोडी करणं ज्याला म्हणतात ते करायच्या भानगडीत पडत नाहीत. प्रत्येकाने स्पीडनी काम केलं पाहिजे ही त्याच्या मागची भावना मुख्यमंत्र्यांची आहे आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचा प्रयत्न करतो. मी ज्येष्ठ नेत्याला बोललेलं नाहीये. मग ते काय कट करून जर कट नसेल तर मी माझ्या घरी घेऊन गेलो असतो का? पैसे काय मला माझ्या घरी घेऊन जायचेत का? मला खातं चालवताना थोडंसं लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि याची जाणीव सर्वांना असली पाहिजे. मग तुम्ही तुमचे कार्यक्षमता सुद्धा दाखवायची, तुम्हाला परफॉर्मन्स पण द्यायचा आणि तुमचा पैसाही कमी व्हायचा. हा एकंदर दुपटी भूमिका राहील. काम करताना फ्रीडम असला पाहिजे आणि काम करताना जर चुकत असलं तर कान धरला सुद्धा पाहिजे. माझं चुकतंय का? कान धरा, अवश्य तुम्हाला ते अधिकार आहेत. परंतु काम करताना मग पाय छाटून पळ म्हणायचं ही सुद्धा पद्धत बरोबर नाही ना. म्हणून मी माझा आक्षेप त्याच्यावर नाहीये, कुणावर मंत्री म्हणून काय अजितदादावर माझा आक्षेप नाहीये. त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की काम करताना फ्रीडम जो पाहिजे या मंत्र्यांना तो त्या पद्धतीने द्या. काम करत नसेल तर त्याला मंत्री पदावरून काढून टाका, काही प्रॉब्लेम नाही. परंतु याचा अर्थ असा नाही का काही बोलायचंच नाही असं नाही होत ना. माझी व्यथा मी मांडायचा प्रयत्न केला, याच्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. प्रताप सरनाईक यांनी आक्षेप घेतला होता, एसटीची कर्मचाऱ्यांचे पगार नाही झाले. त्यांनी पण आक्षेप घेतला होता गृह विभागावर. झारीचा शुक्राचार्य मंत्रालयात बसलाय आणि तो पगार होऊ देत नाही. 5 तारखेला जमेल तर मी उपोषणावर बसेल किंवा तिथं हजर राहील असा. नंतर तुमचा आक्षेप आलाय अजितदादांच्या वित्त विभागावर. गिरीश महाजनचा बी आलाय ना. गिरीश महाजनचा बी आलाय ना. नाही, सुरुवातीला प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला. ठीक आहे, काही जरी आक्षेप असला तर आम्ही याची चर्चा करू. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल आणि आमचं त्याच्यातून मला वाटतं समाधानकारक तोडगा निघेल. अरे वारंवार त्याच्या आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न का करतात? आमचं कोणत्याही प्रकारचं भांडण नाहीये. आमचं आम्ही जे काही हे मत मांडतोय त्या मताचा अर्थ आमच्या एकमेकांच्या विरोधात काहीतरी टोकाची भूमिका घेतोय. आता अजितदादाचं आमचं भांडण लागलंय असं तुम्ही प्रकार जो करताय चित्र वित्त विभागामध्ये जे काही चुकीचे जे काही काम करत असेल तर त्याच्यावर दादा कारवाई करतील, त्याची चिंता करू नका आणि तुम्ही अवघच आमचं भांडण लावू नका.